हाय एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? आय होप मजेतच असाल. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीनिमित्त हळदीचं लेपन तर आलंच. आता हळदीचं लेपनाचे मी बरेचसे व्हिडिओ टाकलेत तरी तुम्हाला सांगते. तर आज हळदीचं लेपनापासूनच सुरुवात होते माझी. कुठलंही नवीन कार्य करायचं असलं समजून घ्या, कुठलाही सण असला ना तर हळदीच्या लेपनापासून माझी सुरुवात होते. नंतर देवपूजा वगैरे सगळं मी करते. तर आज आहे आषाढी एकादशीचं तुम्हाला आणि मनापासून खूप खूप शुभेच्छा द्यायच्या राहून गेल्या होत्या. खूप दिवसांनी आज आपला व्हिडिओ येणार आहे, तोही लेट. पण असं आता काही कारणास्तव मला नाही जमत टाकायला. तर आषाढी एकादशीची तुम्हाला सुंदर अशी छानशी माहिती मी आज सांगणार आहे. तर प्राचीन काळी पुंडलिक नावाचा तरुण आईवडिलांची सेवा करत असे. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णू व पांडुरंग पंढरपुरात आले. पुंडलिक आईवडिलांच्या सेवा करण्यात मग्न होता. त्याने देवाला उभ्या राहण्यासाठी एक वीट फेकून दिली. विष्णू त्या विटेवर उभे राहिले. तेव्हापासून देव तिथेच विटेवर उभा राहिला आणि त्याचे नाव विठ्ठल असे पडले. हे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. या दिवसापासून 4 महिन्याचे पवित्र व्रत सुरू होते. तर आषाढी वारी हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा आणि पवित्र भक्ती सोहळा आहे, ज्याची ही शेकडो वर्षापूर्वींची जुनी परंपरा आहे, जी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या काळापासून चालत आली आहे. आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूहून संत तुकाराम महाराजांच्या पालख्या प्रमुख मानल्या जातात. याशिवाय राज्यभरातून इतर संतांच्या पालख्याही पंढरपुराकडे मार्गस्थ होतात. वारकरी कोणतेही अंतर न बघता कष्टांची पर्वा न करता भक्तिभावाने चालत जातात. वाटेत अभंगवाणी, फुगड्या आणि भजन याद्वारे वातावरण भक्तिमय होते. पंढरपुरात पोहोचल्यावर चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठल रुक्मिणींचे दर्शन घेतात, असे वारकऱ्यांचे अंतिम ध्येय असते. आजच्या दिवशी आपण पांडुरंगांची जेवढी सेवा केली तेवढी कमीच आहे. तर आज मी म्हणजे जास्त काही पूजा नाही केली, शॉर्टकटच पूजा आवरली, कारण मला भरपूर दुसरी पण कामं होती. तर त्यामुळे मी आज फक्त दुधानेच अभिषेक घातला देवाला आणि नंतर मग पंचोपचार पूजा केली आणि नंतर असं नॉर्मली म्हणजे सजावट केली. जास्त काही केलं नाही ह्यावेळेस, कारण एवढा वेळ मला न होता. खूप धावपळ आणि घाई होते माझी पण सध्या, त्यामुळे नाही जमत एवढं सगळं करायला. तर बघा, अशा छोट्या छोट्या सुंदर अशा माळा मला कधीपासून पाहिजे होत्या, म्हणून मी विठ्ठल आणि रुक्मिणीसाठी म्हणजे सर्वच देवांसाठी आणल्या आहेत, पण आज त्यांना मी त्या घातल्या. किती सुंदर दिसत आहेत देव, बघा ना. म्हणजे इतकं सुंदर वाटतंय ना ते बघायला, एकदम ओरिजिनल आणि इतकेच सुंदर दिसत त्या. आणि त्या अनाशा मला भेटल्या म्हणून मी कधीपासून शोधत होती. तर आज पांडुरंगांना तुळस अर्पण करतात विठ्ठल रुक्मिणीला, म्हणून तुळस पण नक्की अर्पण करा आणि छान उपवास करा मस्त, आणि पांडुरंगाचा विठ्ठलाच्या भजनांमध्ये छान तल्लीन व्हा. तर मला ना एक अभंग तुम्हाला सांगायचा होता, खूप सुंदर अभंग आहे तो. माझ्या जीवीची आवडी पंढरीसी जावे, सुखे भेट व्हावा पांडुरंगा, चरणथी पाहता मुक्ती माझी हाती, सावळा श्रीपती विटेवरी, तुका म्हणे ऐसी हेची मज आशा, पाहिन त्या दिशा चरण त्याचे. हा सुंदर अभंग आहे. कधीपासून म्हणजे मला याचं ह्या अभंगाप्रमाणे मला कधीपासून असं वाटतंय की तिथं जावं, पंढरपुराचं दर्शन घ्यावं. पण जोपर्यंत आपल्याला विठ्ठल बोलवत नाही, पांडुरंग बोलवत नाही, तोपर्यंत काही आपल्याला जायला मिळत नाही. तर आता बघूया नेक्स्ट वर्षी तरी पांडुरंग बोलवतात की नाही. पण खरं सांगते, माझी खूप मनापासून इच्छा आहे की जावं आषाढी एकादशीला तिकडे, पण खूप गर्दी असते असंही सांगतात.
ठीक आहे, आता इथूनच आपण छान पंचोपचार पूजा करायची आणि पांडुरंगांना खुश करायचं. सुंदर अशी छान पूजा झाली. मस्त मन एकदम प्रसन्न झालं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.